नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज रेसिपीजमध्ये। आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत असा गरमागरम रव्याचा शिरा। चला तर बघूया त्याची रेसिपी। प्रथम मी इथे एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये अर्धा कप साजूक तूप घेतला आहे। हे तूप छान असं गरम होऊ द्यायचं आहे। तूप गरम होते तोपर्यंत आपण दुधामध्ये केसर भिजू घालूयात, म्हणजे केसर छान कलर सोडतो। आता यामध्ये प्रथम आपण मिक्स ड्राय फ्रूट्स भाजून घेऊयात। इथे मी काजू, बदाम आणि पिस्ता घेतले आहेत। छान असे लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। मनुका पण टाकले आहेत मी त्यामध्ये। चला तर आपण हे काढून घेऊयात। आता त्याच तुपामध्ये आपण रवा टाकून घेऊयात। इथे 1 कप बारीक रवा घेतला आहे मी। तो चांगला असा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये। हे भाजून थोडं तूप टाकत आहे मी। साधारण 4 ते 5 चमचे तूप घेतलं आहे। मीडियम गॅसवर आपल्याला हे रवा छान असा तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। पण छान कलर आलाय रव्याला। आता यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊयात। ते 1 वाटी रव्याला मी 2 ते 2.5 वाटी गरम पाणी वापरत आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे पाणी पूर्ण शोषून घेतलं आहे रव्यानी। आता यामध्ये आपण जेवढा रवा घेतला होता तेवढी साखर वापरत आहोत। साखर ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता झाकण ठेवून आपण एखादा मिनिट वाफ काढूयात। जे मस्त असं साखरही मेल्ट होते आणि रवाही छान फुगतो। 1 मिनिटानंतर बघूयात। मस्त तूप सोडलं आहे रव्याने। तर किती छान मऊ लुसलुशीत असा शिरा तयार झाला आहे। आता यामध्ये आपण केसर टाकून घेऊयात। बस सुंदर कलर आलाय केसरला पण। मिक्स करून घेऊयात। फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकून घेऊयात। मिक्स करून घ्यायचे आहेत। हे पहा तयार झाला मऊ लुसलुशीत असा गरमागरम रव्याचा शिरा। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलाय केशरमुळे। वरून ड्रायफ्रुट्स टाकून सर्व करूयात। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल। थँक यू फॉर वॉचिंग।